माझं नाव गणेश आहे. सध्या मी नाशिकमध्ये राहतो. ही गोष्ट गेल्या वर्षीची आहे. आजही त्या रात्रीची आठवण झाली की अंगावर सरसरून काटा उभा राहतो आणि जीवाला घाम फुटतो. तर झालं काही असं, त्या दिवशी माझ्या एका जुन्या मित्राचं लग्न होतं. गावाकडचं लग्न म्हणजे एकदम थाटामाटात, पाहुणचार आणि भेटीगाठी. मी आणि माझा जिवलग मित्र वैभव आम्ही ठरवलं होतं की आम्ही दोघांनी मित्राच्या लग्नाला गावी जायचं. पण गाव साधारण 400 किलोमीटर लांब होतं. ट्रेनची तर सोय नव्हतीच, पण बसनं जायचं म्हणजे वेळेचं बंधन आणि गर्दीही प्रचंड. म्हणून ठरलं की आपली एक जुनी चारचाकी आहेच, तीच घेऊन जाऊयात. वैभवला मी सकाळीच सांगितलं होतं, हे बघ गाडी जरा जुनी आहे, रस्ताही लांबचा आहे, सर्व्हिसिंग करून घेऊयात का आधी. तो नेहमीसारखाच हसला, अरे काही नाही होणार, गाडी अजून दमदार आहे. रस्त्यात एखादी लहान मोठी अडचण आलीस तर आपण दोघं आहोतच ना. संध्याकाळपर्यंत तयारी करून आम्ही निघालो. हवामान जरा ढगाळ होतं. पावसाळा नुकताच संपला होता, पण आभाळ पुन्हा दाटून आलं होतं. गावाकडे जायला मुख्य रस्ता डोंगरदऱ्यातून जातो. घाट, वळणं, घनदाट जंगल, संपूर्ण मार्ग थोडा एकाकी वाटणारा. सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं. गाणी लावलेली, खिडक्या उघड्या, गार वारा आणि रस्त्यावर अधूनमधून ट्रक, बस आणि इतर गाड्या दिसत होत्या. पण जसं जसं आम्ही पुढे गेलो तसा तसा रस्ता निर्मनुष्य होऊ लागला. गाड्यांची वर्दळही कमी झाली. धुक्याची चादर आता सर्वत्र पसरू लागली आणि वरून रिमझिम पाऊस सुरू झाला. घड्याळात बघितलं तर जवळपास रात्रीचे 11 वाजत आले होते. वैभव म्हणाला, अरे यार गणा, आपण जरा जास्तच उशिरा निघालो, थोडा वेग वाढवूया का. मी मान हलवली, हो पण रस्ता ओला आहे रे, आणि घाट सुरू झाला की ब्रेकिंग नीट पाहिलं पाहिजे. हळूहळू वातावरण बदलू लागलं. दूरवर एक वीज कडाडली. डोंगरावर तिचं क्षणिक प्रकाशमान दिसलं. पावसाचे थेंब गाडीच्या काचांवर आदळत होते. वायपर अखंड हालत होतं, पण तरीही धुकं आणि पाऊस यामुळे दृष्टी अडसर होत होती. रस्त्यावर दिवेही नव्हते. गाडीच्या हेडलाईटशिवाय आम्हाला काहीही दिसत नव्हतं. अगदी कधी कधी तर वाटायचं आपण एखाद्या काळ्या बोगद्यातून चाललो आहोत. वैभवने गाणे बंद केले. गणपत, जरा शांत वाटतंय ना, हा अंधार जरा जास्तच आहे. मी हसलो, अरे अंधाराला घाबरतोयस की काय, अजून तर अर्धा रस्ता बाकी आहे, नुसतं वातावरण आहे, काही नाही होत. पण खरं सांगायचं तर आतून मलाही थोडी बेचैनी वाटू लागली. सुमारे 1:30 वाजता आम्ही डोंगर ओलांडून एका सरळ रस्त्यावर आलो आणि तेवढ्यात अचानक गाडी खडखडू लागली. जणू कुणीतरी आतून तिला झटका देत होतं. काय झालं हे, वैभवने विचारलं. गाडी जोरात हलली आणि झटका देऊन बंद पडली. सर्वत्र अंधार, पाऊस, रात्रीचे 2 वाजलेले आणि गाडी बंद. मी तर श्वास रोखला. आयला हे काय झालंय, थांब बघूयात. आम्ही दोघं बाहेर पडलो. बाहेर वातावरण अजूनच भयानक वाटत होतं. रस्त्याच्या कडेला मोठीच्या मोठी झाडं उभी होती. त्यांच्या सावल्या गाडीच्या लाईटमध्ये लांबच लांब पसरल्या होत्या. पावसानेही आता जरा उसंत घेतली होती, पण थंडी वाढली होती. मी बोनेट उघडला, इंजिनकडे पाहिलं. काहीतरी बिघडलंय, पण नेमकं काय ते काही कळायला मार्ग नाही. वैभव चिडूनच म्हणाला, आता काय करू, नेटवर्कही नाही आणि एवढ्या रात्रीचं या भयानक रस्त्यावर एखाद्या गाडीची मदत मिळेल असंही मला वाटत नाही. मी घड्याळात बघितलं, रात्रीचे 2:30 वाजले होते. आता आम्ही पुन्हा गाडीत बसलो. विचार करत होतो की पहाटेपर्यंत इथेच थांबावं का. तेवढ्यात वैभव खिडकीतून बाहेर बोट दाखवत म्हणाला, अरे घरा, ते बघ दूरवर एक दिवा दिसतोय. मी डोळे किलकिले करून पाहिलं. खरंच जंगलाच्या आतल्या भागात कुठेतरी मंद दिव्याची चमक दिसत होती. कदाचित एखादं घर असेल किंवा एखादा ढाबा. चल जाऊया, मी म्हणालो. वैभवने मान डोलावली. मोबाईलला नेटवर्कही नव्हतं, म्हणून तिथे जाणं
हाच एकमेव पर्याय होता. आम्ही गाडी लॉक करून पायी पायीच निघालो. जंगलात पाऊल टाकताच जरा धडधड वाढली. ओल्या पानांचा वास, रातकिड्यांचा आवाज आणि कधीमधी घुबडांची किंकाळी. सगळं वातावरण अंगावर शहारे आणत होतं. दिवा जवळ येऊ लागला. साधारण अर्धा तास चालल्यानंतर आम्ही एका प्रचंड जुन्या वाड्यासमोर पोहोचलो. भलं मोठं लोखंडी गेट, आजूबाजूला जंगली झुडपं. गेटच्या वर वटवाघळं उलटी लटकलेली होती. वैभव थोडं घाबरूनच म्हणाला, आयला हे काय ठिकाण आहे रे, एवढ्या जंगलात एवढा मोठा वाडा. मी त्याला शांत केलं. अरे कदाचित कुणाचं इस्टेट हाऊस असेल, चल दरवाजा वाजवू. मी गेट ढकललं. कर्णकर्कश आवाज करत ते हळूहळू उघडलं. आत अंधार पसरलेला होता. फक्त एक पिवळसर उजेड जो त्या झिरोच्या बल्बमधून पडत होता. समोर एक लाकडी मोठा दरवाजा होता. मी जरा थरथरतच दरवाजा ठोठावला. काही क्षण शांतता. नंतर दरवाजा चर्र करून उघडला. समोर एक म्हातारा उभा, हातात जुना कंदील, डोळ्यांभोवती खोलगट, दाढी पांढरी फटक. तो खरड्या आवाजात विचारतो, कोण आहात तुम्ही? मी थोड्या धास्तीने उत्तर दिलं, आजोबा आमची गाडी बंद पडली, इथे जवळपास एखादं गॅरेज आहे का? तो डोकं हलवून म्हणाला, अरे इथं आजूबाजूला फक्त जंगल आहे, गॅरेज नाही. जाऊ द्या, आत या. आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि आतमध्ये पाऊल टाकलं. त्या म्हाताऱ्याच्या मागे चालत चालत आम्ही आत शिरलो आणि दरवाजा ओलांडताच समोरचं दृश्य पाहून अंगावर सरसरून काटा आला. वाडा प्रचंड जुना होता. भिंतींवरची चुन्याची पांढरी लेप सगळी गळून पडलेली. छतावर कोळ्यांची जाळी लटकलेली आणि जमिनीवर धूळ, माती आणि ओलसर पाणी. हवेचा एक विचित्र वास नाकात शिरला. जणू ओले लाकूड, बुरशी आणि काहीतरी कुजलेलं मांस यांच्या वासाचा संगम. वैभव माझ्या कानात पुटपुटला, गणा मला वाटतंय हे घर बरंच दिवसाचं रिकामं आहे. पण मग हा म्हातारा कुठून आला? म्हातारा ऐकेल असं म्हणत मी त्याला शांत बसायला सांगितलं. आपण मदतीसाठी आलो होतो, भीती दाखवणं योग्य नव्हतं. म्हातारा आम्हाला एका खोलीत घेऊन गेला. मोठं ओसाड हॉलसारखं, जुनाट सोफा, तुटकी खुर्ची आणि एका कोपऱ्यात मोडका पियानो. तो आवाज देत म्हणाला, अगं ऐकतेस का? चहा ठेव 2 कप. थोड्याच वेळात दुसऱ्या दारातून एक म्हातारी बाहेर आली. पांढरा फटक चेहरा, डोळे खोल गेलेले आणि ओठांवर जरा विचित्र हास्य. हातात एक ट्रे, त्यावर 2 कप चहा. मी कप हातात घेतला खरा, पण मनात कुठेतरी एक संकोच होता. चहातूनही एक वेगळाच वास येत होता, कडवट आणि जडसर. वैभवने माझ्याकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात तोच प्रश्न होता, हा चहा प्यायचा की नाही? म्हातारा आमच्याकडे पाहत म्हणाला, अरे बाहेर थंडी आहे, गरम चहा प्यायल्यावर बरं वाटल, घ्या की, लाजताय की काय? आम्ही नाईलाजाने कप ओठायला लावला. मी थोडासा घोट घेतला. चव जरा विचित्र होती, कडवट आणि गोडसर, यामध्ये काहीतरी अज्ञात. म्हातारा आमच्याकडे पाहत होता, जणू काहीतरी तपासत होता. तो हळूवार म्हणाला, पोरं हो, तुम्ही कुठून आलात आणि एवढ्या रात्रीचं या जंगलातून जात होतात? मी उत्तरलो, आजोबा आम्ही नाशिकहून आलो आहोत. आमच्या एका मित्राचं लग्न ठरलंय आणि आम्ही दोघं त्याच्या लग्नासाठी जात आहोत, पण गाडी रस्त्यातच बंद पडली. तो थोडा हसला, गाडी बंद पडली होय? हो, असं इथे अनेकदा होतं, लोक रात्रीचे अडकतात. त्याच्या डोळ्यातील चमक मला अस्वस्थ करत होती. म्हातारी अचानक खाकरली. तिचा आवाज खडखडीत होता. म्हातारा तिच्याकडे वळून म्हणाला, जा वर जाऊन झोप, पाहुणं थकलं असतील, मी येतो मागणं. आणि त्याने आमच्याकडे पाहत सांगितलं, तुम्ही सोप्यावर झोपा, पहाट होताच तुमचा रस्ता सापडल.
म्हणजे जणू सकाळी मदत मिळेल असा इशारा असावा, पण त्याच्या आवाजात काहीतरी गूढ होतं. वैभवने माझ्या कानात हळूच कुजबुजलं, मला काही बरं वाटत नाही रे, झोपायचं नाही आपण. 2-3 तासासाठी काय झोपतो, आपण मस्त गप्पा मारत बसू. मी त्याला मान हलवून होकार दिला. आम्ही दोघं सोप्यावर गप्पा मारत बसलो. घड्याळात आता 3:30 वाजत आले होते. बाहेर पाऊसही थांबला होता, पण वाऱ्यामुळे खिडक्यांची काच जोरजोरात आपटत होती. आणि तेवढ्यात अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी आवाज आला. जणू कुणीतरी जड पावलांनी चालतंय. कधी कधी धडधडणं, तर कधी मंद हसण्याचा सूर. वैभव माझा हात घट्ट पकडून म्हणाला, अरे ऐकलंस का? मी हळू आवाजात उत्तर दिलं, हो, पण कदाचित म्हातारी असतील. तरीही तो आवाज साधासुद्धा नव्हता. जणू कुणी मोठ्या शिकारासाठी तयारी करतंय, अगदी तसंच. थोड्याच वेळात आम्हाला कुजबूज ऐकू आली. म्हातारा कुणाशी तरी बोलत होता. त्याचा आवाज थोडा खर्जातला. काही म्हण, पण आज आपल्याला मेजवानी भारी असल. 2 जण स्वतःच येऊन शिकार झाली. ते ऐकून मात्र आमचं रक्तच गोठलं. वैभव थरथरतच म्हणाला, ऐकलंस का? त्यांनी शिकार म्हटलं का? मी त्याला शांत बसायला सांगितलं, पण आतून माझीही फाटली होती. आम्ही जरा धाडस करून हॉलच्या एका बाजूला पाहिलं. तिथे झाडांच्या फांद्या, काही जुनी भांडी आणि हाडांचे ढीग, माणसांच्या कवट्या, बरगड्या आणि हातपायची हाडं. त्यांच्यावर अजूनही काही रक्ताचे डाग दिसत होते. त्या सगळ्यांवरून एक कुचका आणि भयानक वास येत होता. आपण इथे जास्त वेळ थांबलो तर आपल्यालाही जिवंत राहू देणार नाहीत. माझ्या तर तोंडातून शब्दही फुटत नव्हते. आणि तेवढ्यात वरून म्हातारीचा आवाज जोरात घुमला. ती मोठ्याने म्हणाली, आज मज्जा येणार. 2 शिकार स्वतःच्या पायांनी आलेत. आणि त्या क्षणी आम्हाला जोरात ठोका ऐकू आला. म्हाताऱ्याने कुणाच्या तरी डोक्यावर काहीतरी मारलं होतं, कदाचित त्याच्या स्वतःच्या बायकोलाच. आणि मग तो खाली उतरताना ऐकू आलं, जणू काही जळत्या पायांनी जमिनीवर आपटत आहे. तो थेट आमच्याकडे येत होता. खाली येणाऱ्या पावलांचा आवाज हळूहळू मोठा होऊ लागला. जणू जड ओझं घेऊन कुणीतरी जिन्यावरून उतरत होतं. पाय जमिनीवर आपटले की जळण्याचा वास येई. वैभवने माझा हात घट्ट पकडला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. मीही थरथरत होतो, पण धीर दाखवत पुटपुटलो, शांत राहा, हलू नकोस. जणू संपूर्ण घर श्वास रोखून ऐकत होतं. तो म्हातारा आता खाली उतरून समोर आला. हातात गंजलेलं भलं मोठं कुऱ्हाडीसारखं हत्यार. डोळे लाल भडक, चेहरा विचित्र हास्यानं विकृत झालेला. आणि तो म्हणाला, आज किती वर्षांनी अशी शिकार मिळाली. पळून कुठं जाणार रे तुम्ही? हे घर, या भिंती, सगळं शिकार खाऊनच जगलेलं आहे. त्याच्या आवाजात मानवीपणाचा अंशही नव्हता. इतक्यात वरून ती म्हातारी धडपडत खाली आली, पण ती पूर्वीसारखी नव्हती. तिचे हात लांबट बोटं, डोळे काळे पडलेले आणि तिच्या तोंडातून दात बाहेर आलेले, धारधार आणि शिकारीसारखे. ती खरजातल्या आवाजात ओरडली, आजची रात्र मेजवानीची आहे. आपल्या पोटात हाडं, रक्त आणि मांस उतरणार. हे ऐकून आमच्या अंगावरचे केस उभे राहिले. जणू नरभक्षक राक्षस आमच्या समोर उभे आहेत. त्यांनी एकमेकांकडे पाहत भयानक हसू दिलं. आणि मग म्हातारा एका कोपऱ्यातल्या दरवाजाकडे इशारा करत म्हणाला, अरे बघा की, तुमच्या आधी कित्येक जण आले होते. आम्ही धडधडत्या मनानं मागे वळून पाहिलं. त्या खोलीत ढीगभर सांगाळे, हाडांवर अजूनही रक्ताचे डाग होते आणि भिंतींवर हातांचे ठसे, लाल रंगाचे. पण तो रंग नव्हता, ते रक्त होतं. वैभव घाबरून 2 पावलं मागे सरकला. तो थरथरतच म्हणाला, हे नरभक्षक आहेत, आपण लगेच पळायला पाहिजे. आम्ही एकदम उठून दरवाजाकडे धावलो.
पण दरवाजा घट्ट बंद होता. म्हाताऱ्या मोठ्याने हसला. हा दरवाजा कधीही उघडणार नाही. आत आलेली शिकार कधी बाहेर गेली आहे का? त्या म्हातारीने भिंतीवरच्या खिडकीकडे एक झेप घेतली. तिनं नखं खोचून लाकडी चौकट फोडली. जणू प्राणी भक्ष्यांच्या मागे लागतो तसं ती आमच्या जवळ येत होती. मी एका खुर्चीचा पाया पकडला. वैभवने भिंतीवरून एक तुटक लोखंडी रॉड उचलली. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. मरू तर नको, पण लढल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हातारा कुऱ्हाड घेऊन आमच्याकडे झेपावला. मी खुर्चीचा पाया त्याच्यासमोर फेकला. क्षणभर तो अडखळला. वैभवनेही संधी साधून रॉड त्याच्या हातावर मारली, पण म्हाताऱ्याला काहीही फरक पडला नाही. तो मोठ्याने गुरगुरला आणि आमच्यावर झेपावला. म्हातारीचं हास्य घरभर घुमलं. ती मोठ्याने ओरडत होती, शिकार पळते, पकड त्यांना. तिचे हात लांब होत गेले, जणू सापासारखे. तिने माझ्या खांद्याला स्पर्श केला. थंडगार बर्फासारखा स्पर्श. माझ्या शरीरातून एकदम अंगावर काटा आला. आता मात्र माझं सगळं अवसन गळालं होतं. मी कसाबसा सुटून जरा बाजूला झालो. वैभव जवळपास कोसळलाच होता. मनोमन देवाचा धावा करत आम्ही जीव तोडून तिथून पळत होतो. हॉलच्या एका बाजूला एक मोडकं खिडकीचं दार दिसलं. मी ओरडून म्हटलं, इकडे इकडे उडी मार. आम्ही दोघंही खिडकीतून बाहेर पडलो. काच फोडला. हाताला जखम झाली. हातातनं रक्त वाहत होतं. पण त्या नरभक्षकांच्या पंजातून सुटणं हे मात्र गरजेचं होतं. बाहेर आलो तर पाऊस पुन्हा सुरू झाला होता. जंगलात अंधार पसरलेला. मागून म्हातारीचा आवाज जंगलभर घुमत होता, पळा पळा, पण लांब जाऊ शकत नाही. हे जंगल आमचंच आहे. आम्ही जीवाच्या आकांताने जंगलातून सैरावैरा पळत सुटलो. कुठल्या वाटेने जातोय काहीही कळत नव्हतं. डहाळ्या चेहऱ्यावर आदळत होत्या. चिखलात पाय अडकत होते. शेवटी थोड्या वेळाने आम्ही रस्त्यावर आलो. आम्हाला आमची गाडी दृष्टीस पडली. दोघं धडपडतच गाडीत शिरलो. मी स्टार्ट मारला. पहिल्यांदा काहीच झालं नाही. मी देवाचं नाव घेतलं, गणपती बाप्पा तूच वाचव रे बाबा या संकटातून. आणि मोठ्याने देवाचा धावा केला. आणि काय आश्चर्य, गाडी लगोलग सुरू झाली. गाडी रस्त्यावरून वेगाने सुटली. आम्ही मागे वळून पाहिलं. तो वाडा अंधारात विरघळून गेला होता. जणू तिथे काहीही नव्हतं. वैभव अजूनही थरथरत होता. तो म्हणाला, गणा आपण खरंच जिवंत सुटलोत का? तो म्हणाला, गणा आपण खरंच जिवंत सुटलोत का? मी त्याला धीर देत म्हणालो, शांत हो, गाडी चालू आहे आणि रस्ताही मिळालाय. आपण वाचलो आहोत. मी त्याला धीर देत होतो खरं, पण माझ्या मनातही कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत होती. आपण खरंच वाचलो आहोत का, की अजूनही त्या जाळ्यात अडकलेलो आहोत? आता हळूहळू उजडायला लागलं होतं. साधारण 1 तास गाडी चालवल्यानंतर आम्हाला रस्त्याच्या कडेला एक छोटी चहाची टपरी दिसली. आम्ही तिथे गाडी थांबवली. टपरीच्या बाजूला एक ओढा वाहत होता. पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते. पहाटेची ऊब आता हळूहळू जाणवू लागली. आम्ही गाडीतून उतरून टपरीवर गेलो. त्याला 2 कप चहा सांगितला. तेव्हा टपरीवाला आमच्याकडे पाहून म्हणाला, साहेब तुम्ही खूप थकलेले दिसताय, कुठून आलात? वैभव लगेच बोलून गेला, अरे विचारू नको रे भाई, काल रात्री काय झालंय ते ऐकलंस तर अंगावर काटा येईल. आम्ही सगळी गोष्ट त्याला सांगितली. आमची गाडी बंद पडणं, जंगलातून चालत जाणं, तो मोठा वाडा, ते म्हातारा म्हातारी आणि हाडांचा ढीग, त्यांचं भयानक रूप, आणि कसं बसं तिथून सुटून गाडीत बसणं. टपरीवाला ऐकत राहिला. त्याचा चेहरा गंभीर झाला आणि तो शांतपणे म्हणाला, साहेब तुम्ही तिथे गेलात ना, तो वाडा खरंच अस्तित्वात नाही. आम्ही दचकून एकमेकांकडे पाहिलं. काय म्हणताय? मी विचारलं. तो हळू आवाजात म्हणाला, तो वाडा
10 वर्षांपूर्वी जळून गेला. तेथे एक म्हातारा आणि त्याची बायको राहत होते. लोक म्हणतात ते नरभक्षक होते. रात्री जंगलातून जाणाऱ्या लोकांना ते त्यांच्या जाळ्यात अटकवून आत खेचून नेत आणि त्यांचं मांस खायचे. गावकऱ्यांनी अखेर त्यांचा वाडा पेटवून दिला. ते दोघेही आतमध्ये जळून मेल्याचं सांगितलं जातं. पण त्यांच्या आत्म्यांचा तो शाप अजूनही त्या ठिकाणी फिरतो. वैभवच्या हातून चहाचा कप गळून पडला. तो थरथरतच म्हणाला, म्हणजे आपण काल रात्री ज्यांना पाहिलं ते खरं नव्हतं तर? त्यावर मी म्हणालो, अरे एवढं काय घडलं तरीही तुला खरंच वाटतंय का? टपरीवाला गंभीरपणे म्हणाला, ते जिवंत नव्हते पण खरे होते. ते अजूनही लोकांना भक्ष्य बनवतात. तुमचं नशीब जोरावर होतं म्हणून तुम्ही सुटलात, नाहीतर आज तुम्ही इथे बसलेले नसतात. हे ऐकून आमचं हृदय जोराने धडधडू लागलं. अजूनही अंगावर काटा उभा राहिला होता. चहाचे आणि कपाचे पैसे देऊन आम्ही पुन्हा गाडीत बसलो. मी खिडकीबाहेर पाहत होतो. दूरवर डोंगर दिसत होते. मला अजूनही कानात तोच आवाज घुमत होता, आजही मेजवानी भारी आहे, 2 शिकार. वैभव शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर पांढरं फटक पण. तो फक्त पुटपुटत होता, आपण वाचलो, पण अजून किती दिवस ही आठवण आपल्याला झोपू देणार नाही. आम्ही पुन्हा गाडी चालू केली आणि पुन्हा मित्राच्या गावाच्या दिशेने निघालो. सकाळचा प्रकाश सगळं सामान्यात आणत होता, पण मनातली भीती अजूनही ताजी होती. गाडी रस्त्यावरून पुढे सरकत होती आणि तेवढ्यात मला क्षणभर वाटून गेलं की रिअरव्ह्यू मिररमध्ये काहीतरी हललं. मी नीट ध्यान देऊन पाहिलं. क्षणभरासाठी म्हाताऱ्याचा चेहरा दिसला, लाल डोळे आणि त्याचं ते विकृत हास्य. मी डोळे सोडले आणि पुन्हा पाहिलं. तो गायब झाला होता. त्यानंतर मात्र थोड्याच वेळात आम्ही मित्राच्या गावी पोहोचलो. कसंबसं त्याचं लग्न आटोपलं आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही दिवसाच्या प्रवासाने आमच्या घरी पोहोचलो. त्यानंतर मात्र आम्ही पुन्हा कधीही रात्रीचा प्रवास केला नाही. तो अनुभव अजूनही आठवला की आमच्या अंगावर सरसरून काटे उभे राहतात आणि भीतीची एक तीव्र लहर आमच्या सर्वांगाला चिरत जाते. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.